नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. लगातार आपल्या सगळ्यांना मी मार्गदर्शन करत असते. आज मी अंकांविषयी बोलणार आहे. न्यूमरोलॉजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि लगातार न्यूमरोलॉजी झालं, ॲस्ट्रोलॉजी झालं, या वास्तू म्हणा, याविषयी मी आपल्या सगळ्यांना सांगत असते. कारण भरपूर जणांचे प्रश्न असतात, वास्तू केल्याने काय होतं? ॲस्ट्रोलॉजी बघितल्याने काय होतं? न्यूमरोलॉजी म्हणजे जे अंक असतात, हे अंक आपल्याला काय सांगतात? तर आज 2024ची जर टोटल केली तर 8चा आकडा येतो. बरोबर आहे? 8 येतो. मग आपल्याला हा 8 काय सांगतो? आणि आपल्याला 2024 मध्ये जर 8 म्हटले तर शनी भगवान. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कुंडलीमध्ये 12 घरं असतात. मग त्याच्यामध्ये शनी भगवान असे असतात, की ते जज असतात, न्याय करणारे असतात. म्हणतात ना काही-काही ज्योतिष लोकं, की शनी जर तुमचा चांगला असेल, तर तुमचं सगळं काही चांगलं होईल, तुमच्या मनासारखं होते. शनी भगवानांना सगळ्यात जास्त काय प्रिय आहे? आपले कर्म, आपली वाणी, आपली विचार क्षमता. जर तुम्ही पाप करत असेल तर तुम्हाला पापच मिळेल. तुम्ही पुण्य केलं तर तुम्हाला पुण्यच मिळेल, अशी शनी भगवान आहे. माहिती आहे ना, 8चा आकडा असा आळातेढा आहे. आता इथनं मी सुरुवात केली. परत मी तिथेच जाणार ना. जसं मी तुम्हाला प्रेम दिलं तर तुम्ही मला प्रेम देसाल. मी तुम्हाला शिवीगाळ केली तर तुम्ही मला तेच देणार. म्हणून 2024 मध्ये असं दाखवत आहे, की तुम्ही जे दिलं तेच तुम्हाला मिळणार. इथे सरळ सरळ न्याय राहणार आहे. जर तुम्हाला 8चा आकडा जास्त दिसत असेल, न्यूमरोलॉजीनुसार सांगत आहे, 8चा आकडा दिसणे, असं म्हणा तुमची कामं गोल फिरून होत आहेत. काही जणांना ब्लॅक आणि ब्ल्यू कलर सगळ्यात जास्त आवडत आहे, की त्याच्यावरच हात जात आहे. आणि असं म्हणा, की सगळं असं डोक्यात विचार येऊन होत नाहीये, तर असं समजायचं की आपला शनी चांगला नाहीये. पण ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर असं म्हणता येईल की हे वाईट आहे. उलट हे रॉयल कलर आहे. जर तुम्हाला आवडतात तर तुम्ही यूज करू शकता. 8चा आकडा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये येत असेल, तुम्हाला वाटतं की माझे कामच होत नाही आहे, तर तुम्ही त्या जागी दुसरा नंबर सुद्धा तुमचा लकी नंबर घेऊ शकता. आता तो कसा असतो? तो असतो आपल्या डेट ऑफ बर्थ असते, त्याच्यानुसार काढलेला असतो न्यूमरोलॉजीनुसार. जर तुम्हाला न्यूमरोलॉजीनुसार मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही माझी सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर शनी भगवान 8चा आकडा असा असतो, की आपल्याला कितीकही आपण पाप केले असेल, तर गोल फिरून आपल्याला पुण्याजवळ नेत असते. जर तुम्हाला वाटतं, की माझे कामं झाले पाहिजे, मला चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे, शनी माझ्यावर चांगला झाला पाहिजे, तर सरळ एक काम करायचं. सगळ्यात आधी जे ब्लँक असतात, ज्या लोकांना दिसत नाही, अशा लोकांची तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा म्हणजे तुम्ही त्यांना फूड डोनेट करू शकता. त्यांना जे गरज आहे ज्या गोष्टींची, त्या गोष्टी देऊ शकता. सेकंड, तुम्हाला वाणी चांगली ठेवायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की तुमची विचार क्षमता. तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचे आहे. 2024 शनी भगवान जरी आले असेल, पण शनी भगवान खूप चांगले आहे. ज्यांची 7.5 सुरू आहे ना राशीनुसार, जशी मकर रात झाली, आता मीन झाली, कुंभ झाली, यांना 7.5 सुरू आहे. खूप घाबरतात. जेव्हा मी अपॉइंटमेंट घेते, तर लोकांना जर म्हटलं तुम्हाला 7.5 सुरू आहे, इतके घाबरतात की कधी-कधी मला पण त्यांच्यावर हसू येतो. असं समजायचं की माझी परीक्षा सुरू आहे. जेव्हाही 7.5 असते, तुम्हाला सत्यावर नेते आणि चांगला मार्ग दाखवते. तुम्ही चांगली मेहनत केली तर शनी भगवान खूप चांगला तुम्हाला रिझल्ट देतात. म्हणून सांगते, की तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करा, तुमचं चांगलं होईल. कोणतंही वर्ष खराब नसतं. म्हणून असे छोटे-छोटे काही म्हणजे टिप्स असतात, या आपण फॉलो केल्यामुळे पण आपल्याला रिझल्ट येतो. वाटत असेल तर तुम्ही 8चा आकडा हा तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड सुद्धा ठेवू शकता. 8 तारीख यूज करू शकता. काही दिवस करून बघायचं तुम्हाला काय रिझल्ट येतात. अशाच प्रकारे खूप चांगले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.